नमस्कार, मी आहे शीतल घनश्याम कुंभार राजे, फाउंडर डायरेक्टर वीरा नॅचरल अँड ऑर्गॅनिक फार्म प्रोडक्ट्स. आज आपण आलेलो आहोत वीरा फार्म्स मध्ये. आज तुम्हाला मी दाखवणार आहे की आपल्या वीरा फार्म्स मध्ये आपण काय काय लावलेलं आहे. चला तर मग. हे आहे आंब्याचं झाड आणि ह्याला आंब्याला बघा किती छान मोहर आलेला आहे. काही दिवसात तुम्हाला आंबे नक्की मिळणार आहेत बरं का. आणि बरं का मंडळी, आपण जे काही ह्या शेतामध्ये जे काही आपण लावलेलं आहे, म्हणजे आंब्याचं झाड असू दे किंवा सीताफळ असू दे किंवा वेगवेगळी फळं असू दे, पालेभाज्या असू दे, फळभाज्या असू देत, काही पण असू दे, आपण ते सर्व नैसर्गिक दृष्ट्या पिकवतो. नैसर्गिक दृष्ट्या त्याला उगवण्याचा प्रयत्न करतो आणि सेंद्रिय पद्धतीने उगवतो. आपण कुठेही केमिकल वापरत नाही किंवा पेस्टिसाइड्स पण वापरत नाही. त्याच्यामुळे हे आरोग्यासाठी खूप छान आहे. आणि नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही आता रेझोल्युशन आपण करतो नवीन वर्षाला, त्याची सुरुवात करताना आपण हा नक्कीच संकल्प केला पाहिजे की आम्ही नैसर्गिक दृष्ट्या पिकवलेल्या किंवा नैसर्गिक दृष्ट्या किंवा सेंद्रिय पद्धतीनेच उगवलेले सगळे फळभाज्या किंवा भाज्या किंवा फळ हे आपण नक्की तेच खाणार आहोत, जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. हे आहे लक्ष्मण फळचं झाड. आपण सीताफळ, रामफळ हे ऐकलेलं असेल. लक्ष्मण फळ बघा, इथे आहे लक्ष्मण फळ लागलेलं. हे पण खूप औषधी आणि गुणकारी आहे, जे तुम्हाला आवडेल नक्कीच. हे आहे क्रिसमस ट्री. हे माझ्या मुलाने खूप हौशेने खूप लहान असताना लावलेलं आहे. आता बघा ते किती बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे. त्याला खूप आवड होती की मला क्रिसमस ट्री लावायचा, सांता क्लॉज येईल, मला काहीतरी गिफ्ट देईल. मग आम्ही त्याच्या हौशेपोटी हे लावलेलं आहे. त्यांनी सिलेक्ट केलं होतं आणि त्यांनीच लावलेलं आहे. हे आहे केळी. ही देशी केळी आहेत बरं का. हे बघा, ह्याला घड पण आलेला आहे. आता काही दिवसात तुम्हाला मिळतील ही केळी. हे बघा, इथे एक अंजीर, ह्याचं एक छोटस रोपट आलेलं आहे आणि ह्याला एक अंजीर पण लागलेला आहे. अजून पुढे पण आहेत काही अजून अंजीरची रोप. हे आहे सीताफळ. हे बघा, तुम्हाला दिसत असेल इथे सीताफळ. आणि आता मी तुम्हाला काय दाखवणार आहे, हे बघा, हे आहे लिंबू. लिंबू पण फार छान आलेला आहे. पुढे पण आहे आपल्याकडे लिंबाचं झाड. आणि हे आहे राय आवळे. तुम्हाला जे प्रचंड आवडतात. आणि मी शाळेला जात असताना आपल्याला शाळा सुटल्यानंतर आपल्याला कसं छान मीठ लावून छान खावंसं वाटायचं, ते आहेत हे राय आवळे. ह्याला स्टार आवळा पण म्हणतात बरं का. आता मोठ्या आवळ्यांचं रोप पण आपण लावलेलं आहे, ते पण काही दिवसात आपल्याला मिळून जाईल. चला, आपण आता जे करतोय ते ठिबक सिंचन ह्यानी आपण ह्याला पाणी देतोय. आता सध्या पाणी सोडलेलं आहे सर्व झाडांना. या इथे आहे चिक्कूचं झाड. हे आहे चिक्कू. आहे बघा, ह्याला किती सारे चिक्कू आलेले आहेत, है ना. हे बघा, ही आहे राधा. ती गेली पळून. असू दे. हे आहे चिक्कू. बघा, याला चिक्कू पण तुम्हाला अजून पुढे दाखवेन मी. आपण मी तुम्हाला एक दाखवायचंय मला. ते आहे, हे बघा इथे, इथे बघा, हे आहे निमोळी पेंड. ह्याच्यामध्ये निमोळी पेंड आहे. हे नीम ऑर्गॅनिक मॅन्युअर लिहिलेलं आहे बघा. हे आपण प्रत्येक झाडाला आपण देतो. आपण सगळं नैसर्गिक दृष्ट्याच करतो. आपल्याला जे काय लागतं ते नीम पेंड ह्याला म्हणतात. तर तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे आपण सेंद्रिय पद्धतीनेच करतोय, ऑर्गॅनिक
ज्याला म्हणतो आपण, आणि नैसर्गिक. हे बघा इथे पण केळीची रोपं आहेत काही, आणि हे बघा इथे चिक्कू किती आलेला आहे, चिक्कू आहे, तिथे केळी आहेत. सर्वांना नक्कीच असं आवडतं की आपण खूप शुद्ध आणि चांगल्या पद्धतीने उगवलेलं, आणि प्रामाणिकपणे हा प्रयत्न आहे की तुम्हाला खूप ऑर्गॅनिक ह्या गोष्टी देण्याच्या आहे. बघा ही पण आहे, हा विराज आहे, हा माझा मुलगा आहे विराज, त्यांनीच ते क्रिसमसचं झाड लावलं होतं. आणि ही आहे राधा, चुलबुली राधा. तर वीरा फार्म्स जे हे कॉन्सेप्ट जी आली ना, तर ती मी माझ्या मुलांसाठी सर्व छान अशा गोष्टी मला द्यायच्या होत्या. त्यांना कुठल्या भेसळ गोष्टी द्यायच्या नव्हत्या. मग विराज आणि राधा ह्यांचा मिळून बनलं वीरा, विराज राधा. या आता हे बघा इथे तुम्हाला ना कोंबड्या दिसतील, ह्या मुक्त फिरणाऱ्या अशा फ्री फिरणाऱ्या कोंबड्या आहेत. ह्यांची मुक्त संचार करणं, आपण म्हणतो ना मुक्त संचार केलेल्या कोंबड्या आहेत. हे पोल्ट्री नाहीये आपल्याकडे, त्यांच्यासाठी थोडासा एक सेटअप बनवलेला आहे. इकडे त्या असतात. त्याचे छोटे छोटे असे खड्डे बनवतात आणि त्याच्यामध्ये ना ते असे अंडी देतात तिकडे, आणि तीच अंडी आपण सगळी कलेक्ट करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो. हा एक सेटअप आहे त्यांच्यासाठी की संध्याकाळच्या वेळेला त्यांना आतमध्ये जाऊन शांतपणे बसता येतं. आणि तुम्हाला मी एक दाखवणार आहे, ते आहे की न्यू मेंबर्स टू आवर फार्म, न्यू मेंबर्स टू आवर फॅमिली. हे आहेत छोटे छोटे हॅच झालेले पिल्ल कोंबडे. ह्या कोंबडीची ही पिल्ल आहेत, किती सुंदर आहेत. ही सर्व मेहनत बरं का माझ्या सासूबाईंची आहे. त्यांना फार आवडतं की माझ्या नातवंडांनी देशी अंडी खावीत, कोंबडी कधी नॉनव्हेजचा प्रकार झाला तर त्यांना सगळं छान नैसर्गिकच मिळावं त्यांना. तर त्यांची ही मेहनत आहे, खूप मेहनत लागते ह्यांना सांभाळायला पण. ह्या कोंबड्यांना चांगलं धान्य देणं, खाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला मी दाखवते. माझ्या सासूबाई त्या आतमध्ये आहेत, येतीलच त्या. असं या आहे. हा बघा इथे छान अशी रांगोळी पण काढलेली आहे, शेणाने सारवलेलं आहे आणि छान अशी रांगोळी काढलेली आहे. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं गावाकडे आल्यानंतर. मला तर जावंसं वाटत नाही, मुलांना पण वाटतं की आपली सुट्टी खूप दिवस असावे नाही पण इथेच राहावं, पण आपल्याला जावं लागतं. आपली नोकरी शहरात असते, आपल्याला स्कूलिंग आहे तिकडे. हे बघा या आहेत सौ मंगल, ह्यांनी हे सगळ्या कोंबड्या ज्या आहेत ना, ह्यांनी हे त्यांना खाऊन पिऊन दष्टपुष्ट बनवलेलं आहे. आणि ऑर्गॅनिक पद्धतीने जे आपण फार्म मध्ये करतो तर त्याच्यातलीच सगळी फळं जी आहेत, फळं भाज्या त्यांना थोडं कट करून वगैरे ह्यांनाच खायला दिले जातात. मग तुम्ही म्हणू शकता ही अंडी पण तुम्हाला ऑर्गॅनिकच मिळतात. टोमॅटो खात्यात, काकडी, सर्व प्रकारची फळं कापून घालतो आम्ही त्यांना. हे आणि माझे सासरे आता बाहेर गेलेत, ते आले की मी तुम्हाला नक्की त्यांची भेट घालून देईन. हे त्यांना खूप आवड आहे शेतीची. आता ते रिटायर्ड झालेले आहेत, तर त्यांना काय लावू आणि काय नाही लावू माझ्या नातवंडांसाठी, आणि त्यांनी आम्हाला खरंच खूप सपोर्ट केला. पूर्वी खूप वेगळ्या पद्धतीची शेती केली जायची, पण जेव्हा माझ्या मिस्टरांनी म्हणजे घनश्याम यांनी सांगितलं की आपण काहीतरी करूया, वेगळं करूया, आपण ऑर्गॅनिक पद्धतीने करूया, म्हटलं चला आपण छान सिस्टमॅटिक वेनी करूया. तर त्यांनी पण साथ दिली मला, आणि मग त्याच्यातनच निर्माण झालं की हे शेतीच्या रिलेटेड आपण अजून पुढे एक्सटेंड करूया. आणि मग वीरा नॅचरल अँड ऑर्गॅनिक फार्म एवढंच न राहता ते फार्म प्रोडक्ट कडे गेलो आपण. मग आपण लोकांपर्यंत, आपल्या फ्रेंड सर्कल पर्यंत ह्या सगळ्या प्रोडक्ट जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायला सुरुवात केलं. आणि रिसेंटली ह्या फार्म मध्ये काही आपण अशा गोष्टी उगवल्या ज्या आहेत त्याच आपण कोल्ड प्रेस्ड ऑइल का नको करूया, म्हणून मग ती संकल्पना पण आली. आणि आपण रिसेंटली लॉन्च केलेलं आहे लाकडी घाण्याचं तेल, जे शुद्ध पद्धतीने बनवलेलं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते की हे जे आहे हे आहे वाघ्या शेंगदाणे. हे तुम्हाला सॅम्पलला दाखवण्यासाठी मी हे पाकिटामध्ये ठेवलेले आहेत. हे वाघ्या शेंगदाणे त्याच आपण हे बनवलेलं आहे वीरा नॅचरल अँड ऑर्गॅनिक ह्यांचे ग्राउंडनट ऑइल. हे तुम्हाला दाखवण्यासाठी हे तेल मी दाखवत आहे. आणि हे आहे करडई.
हे पण सगळं ऑर्गॅनिकच आहे बरं का. जे जे गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतात ना, त्याचं आपण तेल काढतो आणि काही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल नाही तर आम्ही सगळं काय स्वतःहून करू शकत नाही. सगळ्या गोष्टी काय आपण एकटं करू शकत नाही. तर काही गोष्टी आम्ही होलसेल मार्केटमधनं घेऊन येतो किंवा प्रयत्न राहतो की अशा शेतकऱ्यांकडनं माल घ्यावा की जे ते छान पद्धतीने ऑर्गॅनिक पद्धतीने उगवलेलं आहे, त्यांनी सेंद्रिय पद्धतीने वापरलेलं आहे. आपण त्यांच्याकडनं पण काही माल घेतो. आणि मग हे आहे करडई. त्याचंच हे करडईचं तेल, ह्याला लेबल नाही लावलंय बरं का. हे आपण आपल्या घरच्यांसाठी वापरण्यासाठी आणलं होतं. आजच आम्ही दुपारी पोहोचलो त्याच्यामुळे लेबल न लावता असंच आणलेलं आहे. पण मी तुम्हाला आपल्या जे सेटअप आहे आपण केलेलं लाकडी घाणाचं ते पुण्यामध्ये आहे, चिंचवडला आहे. तर तिथे तुम्ही नक्की भेट द्या आणि तिकडनं हे घेऊन जावा किंवा मग तुम्ही मला मेसेज करा. मी तुम्हाला फोन नंबर आणि ऍड्रेस पण पोस्ट ह्याच्यामध्ये डिस्प्ले करेल, जेणेकरून तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर तुम्हाला घरपोच पण पोहोचवलं जाईल. हे बघा, हे आपल्या पुढे मी तुम्हाला नारळाची झाडं पण दाखवेन. तर हा नारळ आपण ठेवलेला आहे की हा नारळ नंतर आपण सुकवला की त्याचे हे जे खोबरं, सुकं खोबरं आहे त्याचं पण आपण कोल्ड प्रेस्ड ऑइल असं बनलेलं आहे. बघा, आता हे थोडं आळलं होतं, आता थोडं टेम्परेचर असल्यामुळे थोडस गरम होतं. दुपारी थोडं गरम व्हायला लागलं त्याच्यामुळे हे वितळलं हे तेल. आणि बरं का, हे आपण जे ऑर्गॅनिक तेल जे आपण म्हणतो ना कोल्ड प्रेस्ड ऑइलचे, खरंच आरोग्यासाठी खूप 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 चांगलं आहे. आपण ते कुकिंग मध्ये वापरू शकतो, आपण सॅलड ड्रेसिंग मध्ये वापरू शकतो. आपल्याला अगर कच्चं जरी खायचं असेल ते तेल तर आपण चटण्यांमध्ये, सुकी चटण्या असतात त्याच्यामध्ये कालवून खाऊ शकतो. कच्चं पण कधी आपण आपल्याला वाटलं कोकोनट ऑइल घ्यायचंय किंवा वेगळं काही तुमचं काही असेल तुमचं डाएट प्लॅन त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. इव्हन तुम्ही एक हेअर केअर रुटीन मध्ये किंवा तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये हे तेल तुम्ही वापरू शकता किंवा 2-3 प्रकारची तेल जी आहेत ते तुम्ही मिक्स करून करू शकता. कारण की आपल्याकडे नुसतं एवढे 3च तेल नाहीये, तर अजून पण आहेत. आपल्याकडे आहे ग्राउंडनट ऑइल आहे, कोकोनट ऑइल आहे, करडईचं म्हणजे सॅफ्लॉवर ऑइल आहे, सूर्यफूल तेल आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सनफ्लावर ऑइल आहे, बदामाचं तेल आहे, जवसाचं तेल आहे. बदाम म्हणजे आपण म्हणतो आल्मंड, जवस, फ्लॅक्सीड, हे सगळे तेल, बरेच असे तेल आहे आपल्याकडे. तुम्ही शॉप मध्ये येऊन आपल्या चिंचवडला जे आहे वीरा नॅचरल ऑर्गॅनिक फार्म प्रोडक्टचं एक आपण सेटअप बनवलेलं आहे, तिथे आपला घाणा पण आहे. तुम्ही नक्की भेट द्या आणि स्वतःच्या डोळ्याने खात्री करून घ्या की आपण तिथे बनवतोय वगैरे. तर खूप छान आहे, बऱ्याच लोकांचा छान फीडबॅक आलेला आहे. तुम्ही पण वापरून नक्की बघा आणि मला सांगा. आणि हे बघा, तिथे मी तुम्हाला ना एक दाखवायचं विसरले, मी फोटो दाखवायला वाटतं. कवट म्हणजे आपण बेल आहे ना, त्या बेलाला कवटाचं असं कवट फळ म्हणजे त्याला ऍपल वूड, वूड ऍपल असं म्हणतात ना हळदी. तर ते जे आहे ते आहे हे. त्याच्यापासून मी बर्फी बनवलेली आहे. म्हणजे मिस्टरांना म्हणजे घनश्यामला खूप आवडते आणि ते मला कसंही प्रकारे त्यांना ते आवडत असल्यामुळे ते एक रोप लावलं गेलं आणि त्याची आपण सोमवारी आपण पूजा पण करतो बरं का, बेलाचं रोपाचं. म्हणजे आयुर्वेदिक त्याचे काही आहेत फायदे ते. तर ते वूड ऍपल जे आहे त्याच्यापासून ही कवटाची बर्फी बनवलेली आहे. आणि जे तुम्ही मुक्त संचार करत असलेले जे कोंबड्या बघितलेल्या आहेत आणि त्यांनी हे जे एग्ज मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी असं कुठे कुठे अंडी घालून ठेवलेली असतात, तर ती कलेक्ट करतात माझ्या सासूबाई आणि मग हे आम्हाला देतात. म्हणजे जेणेकरून मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की ऑर्डर प्लेस करा. मी जेवढी लागतात तेवढी मी तुमच्या घरपोच पोहोचवून देईल. हे बघा, ही अंडी आहेत. ही थोडीशी असं तुम्हाला असे घाण अशी दिसतील वगैरे, पण ही नंतर आम्ही स्वच्छ पाण्यामध्ये ठेवून हे साफ केली जातात आणि बरेच क्लीन्ड करून स्वच्छ पुसून वगैरे पॅकिंग करून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर नक्की खावा. आता ते म्हण आहे ना, संडे हो या मंडे, रोज खाऊ अंडे. आणि जे ऍथलेट्स आहेत, म्हणजे माझा मुला पण स्पोर्ट्स मध्ये, मुलाला खूप स्पोर्ट्सची आवड आहे, मग त्याला पण एक ऑमलेट किंवा एक अंड, उकडलेलं अंड करून दिलं तर ते खातो तो. किंवा काही जणांना सांगितलं असतं विटॅमिन डी ची कमतरता आहे तुम्हाला, तर ते काही जण अंडी खाण्यासाठी प्रिफर करतात. तर ते डेफिनेटली तुम्ही ही छान वाली अशी देशी अंडी खावी अशी माझी तरी मनापासून इच्छा आहे. जे लोक खाणारे असतील ते नक्की खावं. आणि आता नवीन वर्षाला ना आपण जसं ह्या कोंबड्यांचे पिल्लं आपल्याला मिळालेली आहेत, तसं नवीन वर्षाला आपण नवीन रोप काही लावणार आहे. ते काही वर्षानंतर आपल्याला त्याचं प्रोड्यूस मिळेल, पण नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी नवीन संकल्पनेनी केलेली आहे. ती आहे की आपण
काही नारळाची रोपं लावलेली आहेत. ती नारळाची रोपं आहे. मग इथं आपण हे कढीपत्त्याचं रोप एक आहे. आणि हे बरं का, हे रोप जे आहे हे ना काळी मिरीचं रोप आहे. आता बघू इथे काळी मिरी कशी आपल्याला, म्हणजे आम्ही काय काय गोष्टीचा आम्ही खरं सांगू का प्रयोगच करत असतो. या प्रयोगातून काय सक्सेसफुल झालं तर ते आम्हाला पण उपयोगी पडेल आणि तुम्हाला पण उपयोगी पडेल. हे काळी मिरीचं रोप आता लावूया, उद्या सकाळी ना लवकर लावून घेऊया. अजून काही रोप आहेत जी आता लावायची आहेत. चला तर मग आपण आता मेन आणि हे जे आहे ना सोनचाफा, हे ना खूप आमच्या हृदयाच्या जवळचं हे एक रोप आहे. सोनचाफा माझ्याकडे ना 2 लॅब्राडॉर्स होते, जे पिल्लू असल्यापासून ना 1 महिन्याची असल्यापासून आम्ही त्यांना पाळली होती. जेव्हा आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं ना, तर घरच्या आणि मी आम्हाला फार आवड होती. खूप क्यूट क्यूट अशी चब्बी चब्बी होतं. ते शेरा होतं त्याचं एकाचं नाव आणि एकाचं नाव राणी होतं. तर ते आता 10-12 वर्षाची झाल्यानंतर ते वारले ते आता. पण त्यांना आम्ही त्यांची एक आठवण म्हणून, ते गोल्डन रिट्रीव्हर सारखीच ते, म्हणजे लॅब्राडॉर जे असतात ना येलोइश कलरचे असतात, थोडेसे गोल्डन कलरची वगैरे असतात. तर त्यांची आठवण म्हणून आम्ही हे रोप लावलेलं आहे. हे सोनचाफ्याचं रोप आम्ही लावलेलं आहे. त्यांचं जे काय आम्ही त्यांची अस्थी वगैरे जे काय असतील ते आम्ही ह्याच्या खाली पुरलेली आहेत. तर ही पण सोनचाफ्याची आता ह्याची थोडी छाटणी केलेली आहे. तर काही दिवसात येतात ह्याला सोनचाफा, भरपूर सोनचाफा येतं, इतकं सुगंध दरवळतो आणि त्यांचा प्रेझेन्स असल्यासारखं आम्हाला वाटतं. ठीक आहे, या. आणि ही आपली गाडी, ह्या गाडीतनं आपल्या शेतापासनं, आपलं शेत आहे बरं का, आपलं शेत जे आहे ते शेळगाव मध्ये आहे. टुवर्ड्स बारामती आपण जातो, डाळस फाटा 2 इकडनं आपण टर्न घेतो, तर आपलं शेळगाव म्हणून एक गाव आहे, जिथे माझे सासरे ते असतात. इकडे रिटायरमेंट नंतर ते इथे असतात, त्यांची सगळी भावकी इकडे आहे. तर ते शेत आता हे ते बघतात की आम्ही जेव्हा सुट्टीला येतो, 2 दिवस आठवड्यातनं एकदा दोनदा आमची चक्कर असते, माझ्या मिस्टरांची चक्कर असते, ते येतात जातात. पण गाडीतनं मग माल कुठून घेऊन जायचा, काय घेऊन जायचा, कुणाच्या थर्ड पर्सनच्या हातात द्यायचा नाहीये, आपणच घेऊन जायचं. तर ही आपली आहे सारथी, आपली सारथी आहे, जिने आपल्याला खूप साथ दिलेली आहे तुमच्यापर्यंत सर्व फार्मचे रिलेटेड प्रोडक्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. या. आणि ही एक पुट्टी मशीन आहे, त्याच्यामध्ये आपण छाटणी वगैरे काही केली ना, तर त्याचं काही पाला पाचोळा किंवा काही उरलेलं असेल तर ह्याच्यामधनं टाकल्यानंतर ह्याची कुट्टी बनते, म्हणजे असं. आणि ते खत म्हणून आपण प्रत्येक झाडाच्या बुडापाशी असं लावतो, जेणेकरून त्याला ते एक ऊब मिळेल, त्याला थंडावा ओलावा मिळेल आणि मग ते उपयोगी पडतं. म्हणजे निसर्गातनं जे आलंय ते निसर्गातच ठेवलं तर त्याचं एक काय म्हणतो आपण फर्टिलायझर म्हणून पण उपयोग होऊ शकेल. हे जांभळाचं झाड आहे बरं का, हे लावलेलं आहे माझ्या सासऱ्यांनी की मुलांना जांभूळ खाता यावा. मग आता रिसेंटली दिवाळी झाली ना, तर तिथं मुलांनी हा असा छानसा असा किल्ला बनवलेला आहे मस्त. आता ते सगळं जरा झालंय खराब, पण त्यावेळेस जेव्हा बनलं होतं ना तेव्हा खूप छान बनलं होतं. आणि इथे बसायला छान अशी जागा केलेली आहे. हे सर्व जे लिहिलेलं ना, वेगवेगळे आपले सगळे सूर्य, शुक्र आणि काय बरच बरच काय 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 बुध, असं सगळे युनिव्हर्सच्या रिलेटेड, हे सगळं आमचं युनिव्हर्सच आहे, आमचं वर्ल्डच आहे हे सगळं. तर ते त्यांनी बनवलेलं आहे मुलांना बसायला. सगळे आम्ही इथे पार्टी करतो बरं का. इथे कुणाचा बर्थडे वगैरे असेल आणि सुट्टी असेल तर आम्ही आवर्जून इथेच करतो. रिसेंटली माझ्या मुलाचा बर्थडे झाला होता दिवाळीच्या दरम्यान आणि माझ्या नंदेच्या मुलाचा पण वाढदिवसाला खूप धमाल केली आम्ही. आणि हे आहे झुला, मुलांना खेळायला छान. आणि माझे सासू सासरे पण बसतात बरं का इथे, आणि आम्ही पण असं छानपणे निसर्गात वेळ घालवावा. हे बघा राधा आपली मस्त. चला या आपण आता बघूया. हे आहे पपईचं एक रोप जे आहे पपईचं. ह्याला पपई, हे सगळं तुम्हाला पपई एकदम परफेक्ट दिसणार नाही, पण गोडीला एकदम छान आहे, एकदम ऑर्गॅनिक सेंद्रिय ती पपई आहे. आणि खरंच खूप छोट्या साईज मध्ये असते, तर ती एक
एक फॅमिली सहजपणे खाऊ शकते. तुम्ही नक्की ह्याला टेस्ट करून बघा. हे अजून काही रोप आहे ह्याचं, केळीचं. आणि हे बनवलेलं आहे मचान. मचान मध्ये मस्त बसून मुलं किंवा आम्ही सुद्धा लहान मुलंच होऊन जातो आणि मचान मध्ये फुल खेळ खेळतो किंवा असं नुसतंच बसलेलं झोपा काढतो. घरी तिकडे आम्ही कोणी सापडू नये म्हणून आम्ही इथे येऊन बसतो मचान मध्ये. हे राधा आहे मचान. आणि ना नुसतंच म्हणजे शेती 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 करायची नाही, थोडा निसर्गाचा आनंद घ्यायचा, थोडं मुलांना पण आवड निर्माण झाली पाहिजे, जेणेकरून पुढे आमची मुलं पण हे सगळ्या गोष्टी आवडीने करतील. त्याच्यासाठी बघा इथे ना असं एक लॅडर बनवलेली आहे. ती लॅडर म्हणजे ते वरती चढतील, त्यांना एक मस्त वरती चढतील असं इथे शिडी बनवलेली आहे. ही शिडी बनवलेली आहे. हे मस्तपैकी इथे चढतात, वरती चढतात, खाली उतरतात. हो, ही दोरी पण बघा, राधा बोलते बघा, राधा ना दोरीवर चढती आता. हे बघा, ही दोरी बघा, ती किती छान चढतीये. तिला आवडतं हे सगळं करायला. आणि बरं का, अजून बाकीची सगळी मुलं पण आहेत, माझे चुलत दीर वगैरे ह्यांची मुलं आहेत, पण ती आता सध्या सुट्टी असल्यामुळे मामाकडे गेलेले आहेत त्यांच्या. तर येतील थोड्या वेळाने किंवा उद्या आपण भेटू त्यांना. ते सगळे मिळून इथं दंगा करत असतात अक्षरशः. आम्ही पण इथे झुला खेळणं, वरती चढणं त्यांच्या बरोबर लहान मुलांसारखेच होऊन शकतो. आणि इथे तुम्हाला दिसेल एक छोटासा झोपाळा टाईप केलेला आहे, सावन के झोके लेने के लिए. आणि हा ओढ्याच्या इथे आहे बरं का. आता हा ओढा इथं पाणी आपल्याला दिसत नाही, पण पावसाळ्यात तुम्हाला ना हा ओढा तुडुंब भरलेला दिसेल. म्हणजे आता इथे झोका घेत असताना असं पायाखाली असं पाणी जाते, आपण एकदम फिल्म हिरो हिरोईन असल्यासारखं आपल्याला वाटतं. मस्त इथे मस्त मस्त आपल्याला एन्जॉय करता येईल. तुम्ही पण नक्की या, आपल्या शेतामध्ये व्हिजिट करा, तुम्हाला आवडेल. आणि आता मी तुम्हाला हो, मोठी मुलं पण बसतात. आता मी तुम्हाला काही अशा गोष्टी दाखवणार आहे की जे आपण आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये देण्यासाठी सुरुवात केली होती. जे आहे पेरू, ऑर्गॅनिक पेरू. हे पहिलं फळ होतं जे आपण आपल्या मित्र परिवारापर्यंत पोहोचवायला सुरुवात केली होती. आम्ही आमच्यासाठी लावली होती, पण इतकी आली की हा बघा, हे पेरूचे झाड. पेरू ह्याला आता हे लहान आहेत सगळे, आता सीझन संपत आलेला आहे, त्याच्यामुळे आता ह्याची छाटणी वगैरे आपण केलेली आहे. त्याच्यामुळे आता लगेच तर तुम्हाला अवेलेबल होणार नाही, पण जेव्हा ह्याचा सीझन परत सुरू होईल तेव्हा मी तुमच्यापर्यंत नक्कीच हे सगळ्या गोष्टी घेऊन येईन. हो, राधा पण दाखवत आहे बरं का आपण काय काय लावलं. राधा, हात लावू नको, काटे टोचतील ना तू. येस, हे आहे हो, हे ड्रॅगन फ्रूट आपण लावलेली आहेत. हे आहे आतून ना पिंकिश कलरची, वेल्वेटी कलरची ड्रॅगन फ्रूट मिळतात. अप्रतिम चव आहे. लोक मागून मागून, सीझन जरी संपलेला असला हो, आणि ह्याला आपण ठिबक सिंचन प्रमाणे ह्याला पाणी देतोय. तर लोक अक्षरशः मुलं पण हे ड्रॅगन फ्रूट वाले काका असे म्हणतात की काका आम्हाला ड्रॅगन फ्रूट कधी आणून देणार. माझे मिस्टर सगळे पोहोचवण्याचं काम त्यांचंच असतं. ड्रॅगन फ्रूट हे बघा, मग ही ड्रॅगन फ्रूट आपण असं भरपूर असे लावलेले ड्रॅगन फ्रूट आहेत. आपला पेरू आहे, भरपूर ग्वावा भरपूर असा लावलेला. हा ग्वावा पण आपला ना, पेरू हा थोडासा पिंकिश कलर मध्ये आहे, आतमध्ये व्हाईटिश पिंकिश कलर मध्ये. चव अप्रतिम लागते त्याची. आणि हे बघा, हे लिंबू तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेले लिंबू. काही जणांनी लिंबू सरबत बनवले, काही जणांनी लिंबाचं लोणचं बनवलेलं. ओ माय गॉड, इतकी डिमांड त्याची. आता ह्या लिंबाच्या झाडाला पण, बिकॉज हे ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय पद्धतीने आपण करतो, त्याच्यामुळे इतकी लिंब त्याला आलेली आहेत की त्याचं ओझं त्याला सहन होत नव्हतं. मग आम्हाला ना त्याला असं वरती करून त्याला सपोर्ट देऊन त्याला बांधावं लागलं, जेणेकरून ते खाली जमिनीवरती आम्हाला काढायला पण सोपं होऊन जाईल. आणि भरपूर लिंब आले, त्याला ओझं सहन होत नव्हतं, मग ते असं बांधायला लागलं त्याला, ह्या सगळ्या गोष्टी. आणि जे आहे पॉलिनेशनचं काम जे करतं ते आहे झेंडूची फुलं. तर ते पॉलिनेशन साठी आपण अशी इथे झेंडूची फुलं पण लावलेली आहे मध्ये मध्ये. कारण की पॉलिनेशन पण आपण कसं करणार ना, म्हणजे मधमाशा यायला पाहिजेत, वेगवेगळी प्रकारचे फ्लाईज यायला पाहिजेत, पक्षी तर येतातच,
छोटे छोटे पक्षी आहेत, मोठे पक्षी आहेत ते येतात. मोर पण येतात बरं का. मी बहुतेक एक व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये खूप असं मोर आहेत. इथे इथे बाजूला सगळी पाणवठा आहे आणि दाट अशी झाडं, खूप अशी नारळाची झाडं, ही सगळी आपली नारळाची झाडं आहेत बरं का. ह्या नारळाच्या झाडा म्हणजे ताजी नारळ पण तुम्हाला मिळून जातात आणि हे नारळ जरा थोडे आपण सुकवले वगैरे तर त्याचं सुकं खोबरं जे आहे, नारळाचा गोटा, त्याच्यामधनं आपण नारळाचं तेल पण काढतो. तर ही जी नारळ आहे ती सगळी आपलीच आहेत. म्हणून कशी वाटली तुम्हाला ही सफर? आणि काही भाज्या पण आहेत आपण लावलेल्या, पण आता ते थोडं तर तुम्हाला, हा बघा हा शेवगा आहे. इथे एक शेवग्याचं झाड इथं आहे. हे बघा, हे शेवगा आहे, शेवग्याची फुलं आहेत इथे. तर ना तुम्ही शेवगा म्हणजे ड्रमस्टिक्स, आपण ड्रमस्टिक्स तर सर्रासपणे खातोच, पण तुम्हाला माहिती आहे का, शेवग्याच्या पानांमध्ये पण खूप खूप जीवनसत्व असतात. विटॅमिन ए, अँटीऑक्सिडंट सगळं असतं त्याच्यामध्ये. तर तुम्ही काय ना, कवळी शेवग्याची पानं जी आहेत ना, ती काढायची, छान धुवायची, वाटल्यास सुकवायची, आणि मग त्याची तुम्ही एक आपण पूड करतो किंवा चटणी करतो तशा फॉर्म मध्ये खाऊ शकता. किंवा ही कवळी जी आहेत ना, ताजी असताना ती फक्त पानं पानं काढून घ्या, त्याचं थालीपीठ बनवा, त्याची भजी बनवा. भाजी काय एवढी छान चवीला लागत नाही, पण कुणाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये अजून आपण मेथीची भाजी केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं टाकता आली ह्याचा पाला, हा वाला, तर खरंच खूप चांगलं आहे. स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी, सगळ्यांसाठी चांगलं आहे, लहानपासून मोठ्यांसाठी. आणि त्यांनी ना आपली रोग प्रतिकार शक्ती जी आहे ना ती वाढली जाते. आणि खूपच छान, म्हणजे मला पण पहिला आवडेल काय करू ह्या शेवग्याच्या पानांचा. मोरिंगा पावडर म्हणून पण आपण मोरिंगा पावडर किंवा मोरिंगाचे टॅबलेट्स घेतो. त्याच्याऐवजी तुम्हाला आहे ना नैसर्गिक दृष्ट्या मिळते. तुमच्या जवळपास कुठे असेल कुणाची शेती वगैरे, तर त्यांना सांगा आम्हाला पाला द्या, किंवा आम्हाला सांगा आम्ही तुमच्यापर्यंत तो पाला पोहोचवू. हा, हे बघा थोडे शेवगा आलेला आहे, अजून ते खूपच छोट्या स्टेज मध्ये आहेत. तर ते आता जेव्हा वाढतील तेव्हा मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवेन हे. चला या, आपण अजून काय आहे ते बघूया. अशी खूप जास्त शेती नाहीये, पण जी काय आहे ना, तर खूप प्रामाणिक असा प्रयत्न आहे की नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने करून. आज मला खूपच छान वाटतंय की मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकले. जे काय आमच्या मनात होतं, जे काय आमचे विचार होते, घनश्याम यांचे, माझे, तर हे आम्ही प्रत्यक्षात लावले. सुरुवातीला थोडं कमी प्रोड्यूस आलं, कारण की सेंद्रिय पद्धतीत जे असल्यामुळे ना लगेचच काय भरभरून प्रोड्यूस येत नाही. मग लोक काय म्हणतात की आपण नको करूया, ते फायदेशीर नाहीये. पण ते फायदेशीर आहे. कसं? ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपण जे कुणाला देणार आहे ते खरंच आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. नैसर्गिक असल्यामुळे इकडे तिकडे पैसे घालवण्यापेक्षा ना तुम्ही खरंच नॅचरल आणि ऑर्गॅनिक जे आहे तेच खाणं पसंत करा आणि घरी बनवा. एखादी हेल्प घ्या. तुम्ही बिझी असाल, बिझी शेड्यूल मधनं, तर तुम्ही एखादी हेल्प घ्या जी तुम्हाला करून देईल स्वयंपाक वगैरे, पण घरचंच जेवा आणि नैसर्गिक दृष्ट्या पिकवलेल्या फळं आणि भाज्या त्याच घ्या. या, आपण आता बघूया अजून काय आहे. हे बघा, इथे अजून आहे फिग म्हणतो आपण ना, त्याचं अंजीर, फिग त्याचं आहे. आता येतील काही दिवसांनी अंजीर वगैरे. असं छोटं छोटं बरंच काय 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 लावलेलं आहे तुमच्यासाठी, म्हणजे आपल्या सर्वांसाठी. हो, हे नारळाचं झाड आहे. अजून असं ओढ्याच्या कडेला ना आपण खूप सारी नारळाची झाडं लावलेली आहेत. तुम्हाला ओला नारळ पण हवा असेल ना तर मला नक्की सांगा. खूप छान, त्याचं इतकं गोड खोबरं निघतं ना. ते खोबरं ना, ओलं खोबरं, ते खवल्यानंतर उकडीचे मोदक तुम्ही तांदळाच्या पारीमध्ये बनवा किंवा गव्हाच्या पारीमध्ये बनवा, कुठल्या पण याच्यामध्ये बनवा, उकडीचे मोदक एकदम छान लागतात. आणि तुम्हाला आठवत असेल लहानपणी आपल्याला आपल्या आजी वगैरे संध्याकाळी दिवा वगैरे लागला ना किंवा आरती वगैरे केली तर आपल्याला काय द्यायचे प्रसाद? आपल्याला द्यायचे खोबरं आणि गूळ द्यायचे खायला, किंवा मूठभर संध्याकाळी भूक लागली तर मूठभर शेंगदाणे आणि गूळ दिला जायचा आपल्याला खायला. तर तेच तुम्ही, म्हणजे इन्स्टेड ऑफ इटिंग जंक खाण्यापेक्षा ना ते चांगल्या पद्धती तुमच्या मुलांना तुम्ही खाऊ घाला आणि त्यांना तीच लहानपणापासून सवय. जे नवीन आया आहेत, जे न्यू मदर्स आहेत, त्यांनी तर हे आवर्जून केलं पाहिजे की हाताच्या अंतरावरती ना अशा गोष्टी ठेवा. शेंगदाणे ठेवा,
खोबरं ठेवा. आणि हे केळी आहेत ना, कच्ची केळी, तुम्ही घरी चिप्स बनवा ना आणि फ्राय देम इन कोकोनट ऑइल. विरा नॅचरल आणि ऑर्गॅनिकचे लाकडी घाण्याचं ऑइल आहे, त्यांचीच केळी आहेत. ती कच्ची केळी घ्या, ते कट करा, येलो कलर थोडा येण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही त्याला हळद लावा. आपण हळद पण लावत आहोत बरं का, काही दिवसानंतर हळद पण आपल्याकडे अवेलेबल होऊन जाईल. आणि गुळ पण आपण प्रयत्न करतो की आपण गुळ पण आणूया. त्याच्या काही अजून काही शेती आहे पुढे, तर त्याच्यामध्ये आपलं चाललेलं आहे की थोडी हळद लावूया आणि थोडा आपण ऊस लावूया, जेणेकरून आपल्यापर्यंत गुळ पण सेंद्रिय पद्धतीने केलेला गुळ पण मिळून जाईल. या आता हे जे सेटअप तुम्ही बघताय हे वालं, हे आपण थोडस कुणाला हवी असतील रोप, कुणाला हवी असेल तर छोटस एक नर्सरी टाईप असं बनवलेलं आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या शेतामध्ये अजून काही लावायचे असतील तर ग्राफ्टिंग पद्धतीने आपण काय करू शकतो, किंवा काही रोप आपण तयार करून ठेवू शकतो. ज्यांना कुणाला हवी असतील की असतं ना की आम्हाला नैसर्गिक शेती तर करायची आहे, पण आम्हाला ते जे रोप आहे ते पण अशा कुणाकडून तरी पाहिजे की जे नैसर्गिक दृष्ट्याच बनवलेलं गेलं होतं. तर आमच्याकडे जी काही शेती ते आपण जे काही गोष्टी लावलेल्या आहेत इथे, तर त्याचंच हे छोटस वर्जन आपण इथे तयार करतो आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचतो. काही लोकांनी ड्रॅगन फ्रूट रिसेंटली ऑर्डर केलं होतं की त्यांना त्यांच्या शेतामध्ये लावायचे आहेत, तर आम्ही त्यांना घरपोच देतो. त्यांनी ऑर्डर प्लेस करावी आणि मग तुम्ही घ्या, नक्कीच घ्या. कुणाला अजून कुठली रोपं वगैरे हवी असतील तर ती पण घ्या. आता इथे मी तुम्हाला ना नागवेल नाहीये इथे, पालक, ह्याला मायाळू का काहीतरी म्हणतात बघा इथे. हा, हे असं थोडस ह्याच्यासारखंच असतं, पालकासारखंच असतं. ह्याला म्हणतात मायाळू. ह्याची ना पालकासारखीच आपली भाजी करतात. ही थोडीशी चिकट असते, जरा थोडी पालकासारखी, जरा थोडी चवीला थोडीशी फार तशी मायाळूच म्हणतात ना ह्याला, काहीतरी असं. म्हणजे मिस्टरने लावलेलं आहे ते झाड रोप, ते वाला गोष्ट. हो, पपया. हे बघा इथे पपई आता येते पपई. इथे वांगी आहेत. जर आता हे वांगी, आता हे 2-4 दिवस कोणी नव्हते घरी इथे, तर त्याच्यामुळे ते पुढे गेलेले आहेत वांगी. आणि हे आहे आपली विहीर. इथं विहीर आहे, आपल्याला पाणी काढायचं तर आपण मोस्टली मोटरनीच पाणी काढतो वगैरे सगळ्या गोष्टी. आणि सर्व झाडांना, रोपांना हे पाणी देतो. आपण पिण्यासाठी पण पाणी वापरतो, हे आंघोळीसाठी वापरण्यासाठी सगळं पाणी वापरतो. आणि इकडनं आपल्याला पाहिजे असेल ना तर आपण अशी दोरी टाकून असं थोडंसं बादली वगैरे टाकली छोटीशी, आपल्याला काढता पण एक मज्जा, गावाकडची मज्जा ते करता येते. एक छोटासा हौद पण आपण बनवलेला आहे. मुलांना ना थोडं डुंबायचं असतं, त्यांना पाहिजे असतं की आम्हाला डुंबायचंय. मला तर थोडी भीती वाटते विहिरीमध्ये जायला, पण मग लहान मुलांना इथे मस्त हे हौद भरला जातो आणि मग ते मस्त डुंबत बसतात इथे. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तर नुसतं पाण्यातच डुंबलेली असतात ती पोरं. आपण भोपळा बघायला जाऊया ना तिकडे. भोपळा आहे ना त्या साईडला. चला, आता अजून काही थोडीशी अजून आहेत. काही ना रोपा पण लावली होती, फळभाज्या काही लावल्या होत्या ज्या आता काढल्या गेल्या. त्याचं सीझन म्हणजे ते सुकली थोडी, तर त्याच्यामुळे आपण काढली. टोमॅटो वगैरे पण लावलं होतं आपण, आणि कारली लावली होती, बीन्स लावली होती, भेंडी लावली होती. पण ते थोड्या प्रमाणात लावली होती, कारण की भाज्यांकडे बघणं ना थोडं आम्हाला जरा अवघड जात होतं. पण थोड्या प्रमाणात अशी लावली होती. काही ठराविक लोक ज्यांनी मागितली त्यांना आम्ही देत होतो, किंवा आपल्याला खाण्यापुरतं होऊन जायचं. या हे बघ, हे ना थोडं ह्याला सावकाशपणे, ह्याच्या जवळपासनं जात असताना सावकाशपणे, कारण ह्याला ना काटे असतात बारीक असं, आणि ते काटे लागले ना तर मग खूप धुम्मत राहतं ते आपल्याला. हे अवघड आहे बरं का. आपण म्हणतो शेती करणं सोपं असेल, पण जेव्हा आम्ही हे करायला लागलो ना, हे सगळं डेफिनेटली आपल्याकडे लेबर पण होते की जे आपल्याला हेल्पिंग होते, पण इतकं सोपं नाहीये ते, इतकं सोपं नाहीये. पण कष्ट केलं तर आपल्याला जरूर मिळू शकतं. सर्वांनी थोडा
हे बघा, ही झेंडूची फुलं, ही आपल्याला पॉलिनेशन साठी वगैरे पण, म्हणजे झाडांवरती किडे येण्यापेक्षा ते या रोपापाशी येतात आणि मग पॉलिनेशन करण्यासाठी ते मधमाशा वगैरे आल्या. आणि ही झेंडूची रोपं आपल्याला सणवाराला उपयोगी पडतात, फुलं ह्यांची. आणि झेंडूच्या फुलांपासून ना असं ऑर्गॅनिक कलर आहे ना, ती सुकवली ना की ते सुकवल्यानंतर त्याची पावडर वगैरे केली जाते. आणि मग होळीच्या वेळेस ना आम्ही तेच वापरतो खेळण्यासाठी, रंग कलर आपल्यासाठी वापरायला. हे बघा, काही फुल झाडं पण आहेत अजून काही लावलेली. हे बघा, हा ना गवती चहा असाचा, ठिकठिकाणी असा गवती चहा लावलेला आहे. गवती चहाचा फायदा एक असा की आपण चहामध्ये वापरू शकतो हर्बल टी म्हणून. पण एक फायदा असा आहे की मच्छर जे आहेत ना ते कंट्रोल होण्यासाठी आपल्याला ह्याचा उपयोग पडतो, की मच्छर होत नाहीत. म्हणजे तुम्ही आता शेतात मी फिरते सगळीकडे, नाही तर डास चावतात वगैरे, असं नाही होत. म्हणून सगळीकडे कोपऱ्या कोपऱ्याने आपण गवती चहा लावलेला आहे. आणि फॉर हेल्थ कॉन्शियस पीपल हर्बल टी बनवण्यासाठी हे उपयोगी आहे. आपल्याकडे आलं पण आहे, तर आलं, गवती चहा, तुळस तर खूप सारी अशी लावलेली आहे. तुळस हे सगळं टाकून आणि थोडा मसाला तुमचा जे काय असेल ते तुम्हाला आवडत असेल, वेलची आणि लवंग, ते टाकून छान अशी हर्बल टी बनवू शकतो आपण. आणि चालू करू. हे आहे नारळाचं रोप. हे इथे वरती, हे बघा, वरती खूप सारी नारळ लावलेली आहेत. आणि हे आहे दुधी भोपळ्याचं रोप बरं का. ह्याला दुधी बघा ही आता आलेली आहे. हे थोडं बेबी स्टेज मध्ये आहे. थोडं मोठं झालं ना की तिथे खूपच एक ना दुधी जी आहे ना, ते काय झालं, 2-4 दिवस माझे सासू सासरे आले होते पुण्याला, तर त्याच्यामुळे ती काढली गेली नाही. पण ही दुधी बरीच मोठी झालेली आहे. हे बघा, ही दुधी आहे, पण एवढी मोठी आपण होऊ देत नाही. शक्यतो आपला कल असतो की जरा कवळी दुधी खावी किंवा काय. हे बघा, इथे आहे कवळी दुधी. हे बघा, इथे कवळी दुधी आहे. अजून थोडीशी वाढायला पाहिजे. 1-2 दिवसात जरा वाढली ना की मस्त ह्याचे आम्ही करणार आहे भजी आणि थालीपीठ. आज संध्याकाळी फरमाईश झाली होती की आपण थालीपीठ करूया. दुधी खूप आलेली आहे आपल्याकडे, तर म्हटलं आज तर आम्ही फुल आहोत, तर नॉट टुडे. कढी केली तर मी ना दुधी भोपळ्याच्या भजी बनवते आणि कढी पकोडा म्हणून खायला देते. दुधी भोपळ्याचे पराठे मुलांना डब्यात खाण्यासाठी ना, प्रत्येक आईचं एक असतं की माझ्या मुलांनी हेल्दी खाल्लं पाहिजे, माझ्या मुलांनी ताजं खाल्लं पाहिजे, माझ्या मुलांनी सगळ्या चांगल्या भाज्या ज्या नाका मुरडतात ती सगळी खाल्ली पाहिजेत. तर नक्कीच खाल्ली पाहिजे सगळ्या आयांसाठी, की ह्याचं दुधी आलेला आहे. चला, तर मग ही आपली छोटीशी सफर आहे, तर तुम्ही नक्की बघा. परत भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या एका अशाच व्हिडिओमध्ये, ज्याच्या मी अजून काय काय गोष्टी सांगेल. चलो, थँक्यू, नमस्कार.